साई तू थांब. तू इकडं होय ना. साडेसात जर इकडून बसलं थांब ना. गणेशदाजी यांच्याकडे जेवायला आणली. त्याचं महिन्यात चालू आहे आता जेवण असं त्यांच्याकडे. काढलं पाहिजे. त्याने बोलवलं होतं आम्ही जेवायला आलो. हे बघा हे पातेलीमध्ये भजी आहे. हो. हे एक ताट केलेलं आहे आणि याच्यामध्ये तांदळाच्या पापड आहे, रस आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये त्या कुरड्या आहे गव्हाच्या. हे बघा हे असं जेवायला केलेलं आहे आणि आता घ्या त्या देवाच्या नावात. अगं येईल तिकून तर अगं येऊ बसता याचं ताट राहिले नाही. नवीन घर टाके ना. कोणता नको? हे बघा आम्ही हे आमच्या लहान्या भावाची इकडं आलेलो आहे. तर त्यांनी नवीन घर घेतलेलं आहे. तर आलेलो आहे आम्ही आता इकडं. हे बघा हे पाहू शकता तुम्ही. हे बघा हे असं घर आहे नवीन. तर इथं असे लावलेले आहे देवाचे सगळे. हा फोटो आहे हा एक माझ्या वडिलाचा आहे आणि आज्याचा आहे. मागचं पुढचं झालं. सगळं दाखवलं. हे आता पुढची रूम आहे ही बेडरूम आणि हे संडास बाथरूमचं आहे. हे टॉयलेट आहे. आरसा इथं लावलं. हे असं प्रकारे नवीन घरी केलेलं आहे. तर त्यामध्ये तिथं सगळं आहे शावर बिवर सगळं आहे त्यामध्ये. गरम पाण्याचं थंड पाण्याचं. हे बघा नवीन पूजा झालेली घराची. ही माझी आई आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. एकदम राणीमान साधी सोपी जास्त हाय पण नाही काय नाही. पहिल्या जुन्या बायाची राणीमानच अशी आहे. तर बघा किती छान दिसते नाटी घालून पदर बिदर घेतलेला. हे बघा पहिली राणीमानच वेगळी. याच्यातच आनंद आहे माणसात चांगल्या राहण्याच्या. आजकालचं काय फॅशन. हा बघा देवार आहे. हे बघा इथून भाते लावलेले. हे इकडचं पहिलंच रॅक आहे इथंच घरातलं. हे बघा ही खिडकी आहे आणि इथं किचन आहे. इथं फ्रीज आहे ठेवलेलं. हे बघा हे बाहेरचं आहे. हे बघा हे असं एवढं आहे आणि हे पाठीमागचं आहे. हे बघा हे भांडे घासायचं नळ आहे इकडं बाहेर आणि हे एवढं पाठीमागचं पटांगण आहे. तर हे बघा बघू शकता इथपर्यंत हे. पुन्हा इकडून परत जायला हे अशी भोळे. हे बघा इतकं लंब आहे. हे वर जायला जिना केलेला आहे. हे बघा हे समोरचं आहे. हे बघा हे समोरचं. हे झाडं आहे बाहेरचे. आमच्या घर आहे. हे असं घर आहे ना बा. इथून वरती जायला जी नाही.
असं वरती जायचं इथं. असं. ठेवून घ्या. मस्त 5 मिनिटाचं